सामना या ठिकाणी सुरू होईल. टॉस जिंकलेला आहे तो साईदीप 11 या टीमनं आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदे या टीमला. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज अजय मोरे. या मोसमात चांगल्या बहरात असणारा हा खेळाडू आपण बघतो मॅन फ्रॉम होराले अजय मोरे आणि त्याच्या जोडीला कुणाल पाटीलला आपण बघतोय. मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय विनय सकपाल. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा सरळ बॅटना फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत असताना पण इथे मात्र आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज अजय मोरे. फुलटॉस ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. या मॅच मधील हा पहिला चौकार. या दरम्यान सन्माननीय सदानंद मोरे त्याचबरोबरीने सतीश शेवाळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. मराठा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत असेल. अगोदरला चौकार तदनंतर येतोय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 12. अजून एक चांगला स्ट्रोक. अजय मोरे आपला फॉर्म कायम ठेवत असताना या मॅच मध्ये आक्रमणाला सुरुवात करतोय. अजून एक चौकार येतो आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16. नुकताच खालापूर प्रीमियर लीग संपन्न झाले आणि त्या स्पर्धेमध्ये टुर्नामेंट ऑफ द प्लेयर अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब या खेळाडूने प्राप्त केला होता. अजय मोरे चांगला टचमध्ये आणि त्याची जोहर तो मैदानावरती दाखवतोय. हा पटका पसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. झेल ड्रॉप महत्वपूर्ण झेल होता आणि त्या ठिकाणी तो ड्रॉप केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कॅच त्या ठिकाणी सोडलेला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या होतीये 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं म्हटलं जातं. इथे अजय मोरे सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं याचा अर्थ आपण बघतो की आक्रमणाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 24. त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र पर्व याच्या नावानं पर्व मिलिंद सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. खरं तर पर्व मिलिंद सावंत मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नावानं पहिलं अर्धशतक जो खेळाडू या ठिकाणी झळकावेल त्यासाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव त्या ठिकाणी केला जाईल. खूप चांगली स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. दुसरा सामना सुरू झालेला आहे आणि अजय मोरे
याने आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवायला आता सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दीपेश कदम आलाय गोलंदाजीला. पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. इथे झेल कॅरी केला जाईल आणि पहिला धक्का कुणाल पाटीलच्या रूपात बॅटिंग करत असणाऱ्या रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदे या टीमला. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावफलक स्थिरावेल 24 या धावसंख्येवरती. अजय मोरेने एका बाजूने आक्रमण केलंय, दुसऱ्या बाजूने पहिली विकेट गमावली ती बॅट्समन कुणाल पाटील आणि बॅट्समन मैदानावरती दाखल होत असताना अमर मोरे याला आपण बघतोय. अजय मोरे याचा हा बंधू. लुपिंग फुलटॉस ऑन साईडला फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा आहे धावफलकावरती. अगोदरच्या मॅचमध्ये खरं तर धावा फार कमी होत्या, 44 वरती रोखलं होतं सूरज लबडे यांच्या टीमला, पण तदनंतर त्या धावसंख्येचा बचाव सुद्धा झाला होता. याचा अर्थ या खेळपट्टीमध्ये गोलंदाजांसाठी भरपूर काही दडलं आहे, पण त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी दाखवावीच लागेल. विशेषतः गोलंदाजांची कामगिरी जर उंच दर्जाची तुम्हाला पाहायची असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ लाभणे तितकंच महत्त्वाचं असेल. आणि या मॅचमध्ये तसा झेल सोडला विशेषतः अजय मोरे या फलंदाजाचा आणि कदाचित आक्रमण होण्याची शक्यता त्याच्याकडून भरपूर असेल. 24 वरती धावसंख्या आपण बघतोय. मराठा प्रीमियर लीग 2025चं हे शानदार पर्व 8व्या सीझनमध्ये आहोत आपण. खरं तर अध्यक्ष भूपेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजक मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा. त्यांना इतरांनी दिलेली साथ आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका सजवला, मनगट बदललं, त्याचबरोबरीने बदलला गेला स्टान्स आणि तदनंतर लगावला स्विच हिटच्या जोरावरती षटकार. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये अजय मोरे. झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. खरं तर या मैदानाची परिसीमा अगदी छोटीशी आणि अशा वेळेला तुम्हाला या छोट्या छोट्या चुका आहेत ना, ते या मोठ्या स्पर्धेतून कदाचित तुम्हाला बाहेर घेऊन जातील. त्यामुळे सातत्यानं तुम्हाला चांगला खेळ 100% योगदान तुम्हाला द्यावंच लागेल या मैदानावरती. दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज दीपेश कदम. अजून एक फुलटॉस, दिशा दिली जाते. इथे काय घडलं, आउटफील्डनं थोडासा दगा दिला तो अजय मोरे या फलंदाजाला. असं वाटलं होतं चेंडू बॅटमधून निघाल्यानंतर सत सीमारेषेच्या दिशेने जाईल, पण अखेर आउटफील्डमध्ये अचानक बदल आपण बघितला आणि त्या कारणास्तव चेंडूनं वळण घेत चेंडू स्टॉप झाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. 2 षटकानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचे. बॅटिंग करणारा संघ आपण मैदानावरती पाणी घेऊन जा. अजून एक चांगला स्ट्रोक. अजय मोरेचा हा बंधू अमर मोरे त्यानं सुद्धा आपले इरादे आता या ठिकाणी स्पष्ट केलेत. मैदानावरती असेल पाणी ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 38.
अमोलदादा मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे आम्ही स्वागत या मराठा प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. खरं तर शिवतेज फिटनेस सेंटर या टीमचा ते हिस्सा असतील. अमोलदादा मोरे त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. मिलिंददादा सावंत यांचा अगदी कटाक्ष भरपूर आहे आणि करडी नजर आहे. प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवरांचा मी तर म्हणेन त्यांच्या माध्यमातून यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यासाठी विशेषतः आपण मिलिंददादा यांनाही आभार व्यक्त केले पाहिजे. 2 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय जय मोरे. जयेश त्याला जास्त वेळ घेऊ नका. सरळ बॅटना फटका खेचला. वेगवान स्ट्रोक आहे पण त्याहीपेक्षा खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूची फेकी खरं तर जरूर उशिरानं झाली पण खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. अक्षय त्या ठिकाणी होता, त्याने या चेंडूला स्टॉप केलं. 1-2 धावा या ठिकाणी मिळतील. धावा संख्या होते 40. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. थांबवलं या चेंडूवरती जय मोरेनं. अजयला आपण बघतोय बॅटिंगसाठी खूप चांगली इनिंग त्यानं अद्यापर्यंत साकारले. 40 धावा आहेत त्या धाव फलकावरती. एका बाजूला बॅटिंग करतोय रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदे आणि त्यांच्या विरोधात साईदीप 11 टॉस जिंकून करतोय पहिल्यांदा फिल्डिंग. इथे चांगला स्ट्रोक. एक पाऊल पुढे सरसावत हा फटका सजवला. सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघाला 6 धावांसाठी. 6 धावा. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 46. कमालीचा फुटवर्क, खूप चांगली बॅटिंग, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता आता सादर करतो अजय मोरे. स्वीप, स्लॉग स्वीपच्या जोरावरती हा फटका क्लिअर केला जातोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने अर्धशतक कंप्लीट होत असताना बॅटिंग करणाऱ्या परखंदे टीमचं 52 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. एखाद्या खेळाडूने जर अर्धशतक कंप्लीट केलं तर मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांचे सुपुत्र पर्व याच्या नावाने दिला जाईल आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळ करतोय तो अजय मोरे हा फलंदाज. संधी असेल कॅश खरं तर ड्रॉप झाला होता आणि तदनंतर कमालीची बॅटिंग त्याने साकारले. बावन्न धावा धाव फलकावरती. येईल का या स्पर्धेतील पहिला अर्धशतक अजय मोरेच्या बॅटमधून. ऑन साइडला लांबच लांब या स्पर्धेतील अर्धशतक साजरा करणारा हा षटकार अजय मोरे याच्या बॅटमधून आपण बघतोय. डीजे थँक्यू डीजे. पहिला अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत असताना या स्पर्धेतील अजय मोरेने ठोकलाय. वैयक्तिक 51 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. फुलटॉस कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 62 धावा आहेत धाव फलकावरती. 62 धावसंख्या धाव फलकावरती. 1 विकेट या ठिकाणी गमावले. 3 षटकांचा खेळ संपलाय. मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र पर्व याच्या नावानं तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं होतं अर्धशतकासाठी आणि ते आता प्राप्त करतोय तो बॅट्समन अजय मोरे. त्याचबरोबरीने मंगेश दादा कदम यांच्या माध्यमातून लगातार 3 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार होतं आणि ते पारितोषिक सुद्धा आता प्राप्त करतोय. 3 षटकार लगावत अजय मोरेने अर्धशतक झलकावलं. तो खेळतो वैयक्तिक 55 या धावसंख्येवरती. एकंदरीत 2100 + 500 याचा अर्थ तब्बल 2600 रुपयाचं कॅश प्राइज असेल
अजय मोरेला कमालीची बॅटिंग राहिले. 62 धावा आहेत त्या धावफलकावरती. सातत्यानं आपण उल्लेख करतो की कॅचेस विन द मॅचेस. 1983चा वर्ल्ड कप सर कपिल देव यांनी जर का झेल टिपला नसता सर विवियन रिचर्ड्स यांचा, तर 1983चा वर्ल्ड कप पहिला विश्वचषक भारतीय संघाला जिंकता आला नसता. हर्षल गिब्सनं 1999च्या वर्ल्ड कपमध्ये झेल ड्रॉप केला. तदनंतर कधीही दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक जिंकलेला नाही आहे. श्रीसंत यांनी जर का 2007च्या वर्ल्ड कपमध्ये मिसबा उलक यांचा झेल टिपला नसता तर विश्वचषक जिंकता आला नसता तो भारतीय संघाला. आणि इथे मात्र झेल सुटला आणि तदनंतर अजय मोरेच्या बॅटिंगचा तडाखा सहन करतोय तो फिल्डिंग करणारा साईदीप 11 हा संघ. आणि माझा बंधू जर का चांगली कामगिरी करत असेल तर मी का मागे राहायचं हेच सांगत असताना अमर मोरे सुद्धा ठोकतोय लगातारचा दुसरा षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की मराठा प्रीमियर लीग म्हटलं की जयेश दलवीचा नेहमीच बोलबाला राहतो, पण आज त्याच्याच संघाविरुद्ध अजय मोरेनं स्वतःला सिद्ध केले. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता त्यानं मैदानावरती सादर केली आणि त्यानं सांगितलं की या स्पर्धेमध्ये जयेश दलवीला मागे सारत मी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करेन. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याने या ठिकाणी साजरं केलं. एकूण धावसंख्या होते 68. चेंडू जर का मैदानाच्या बाहेर गेला सीमारेषेच्या बाहेर तर मी खेळाडूंना विनंती करेन की आपण चेंडू मैदानावरती लगेचच पाठवायचं आहे. खरं तर जे प्रेक्षक जे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सहकार्य करावं, कारण स्पर्धा आपली आहे. इथे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं सीमारेषा जवळ आहे, त्यामुळे सातत्यानं धावांचा रतीप आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने आता वाटचाल सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या परखंदे टीमकडून. लगातारचा दुसरा षटकार आल्यानंतर तिसरा षटकार ठोकतोय तो बॅट्समन अमर मोरे. धावसंख्या होतीये 74. 74 धावा लागतात त्या धावफलकावरती. ऑन साईडला फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. खरं तर आपण बघू शकाल मयूरदादा मुंडे त्याचबरोबरीने शुभम मोरे यांची प्रचंड मेहनत आहे. विकी आंबरे असतील, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे, मुन्ना मोरे या सगळ्यांची मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद सावंत यांनी या सगळ्यांना एकत्रित केला आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग 2025 पर्व 8 भूपेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन. पहिला दिवस 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगतोय आणि दुसऱ्या मॅचमध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना रिद्धी सिद्धी 11 सिंधीवाडी परखंदे संघ जाऊन पोहोचला अद्यापर्यंत 2 बाद 74 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 19 धावसंख्येची इनिंग या ठिकाणी साकारली होती. अमर मोरे बाद झालाय आणि 14 चेंडूवरती 50 धावसंख्येची भागीदारी दोनही बंधूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. अमर मोरे आणि अजय मोरे या दोन खेळाडूंकडून खूप चांगली पार्टनरशिप. हाफ ट्रॅकर ऑन साइडला क्षेत्ररक्षकाचा घेतला वेध. फलंदाज या ठिकाणी रुपेश पाठारे. बॅक टू द पॅव्हिलियन. चौऱ्याहत्तर या धावसंख्येवरती धावफलक आता स्थिरावले, कारण लगातार 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. रुपेश पाठारे गेल्या पावली माघारी परतलेत. 5व्या क्रमांकावरती दाखल होत असताना रुपेश मोरे याला आपण बघतोय. अजय मोरेनं खूप चांगला खेळ या ठिकाणी साकारलाय. या षटकात विशेषतः तो नॉन स्ट्रायकर एंडवरतीच राहिला. 2 षटकार सुरुवातीला जरूर लगावले या षटकामध्ये बॅट्समन अमर मोरे या फलंदाजांना, पण तो जसा बाद झाला तदनंतर ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज जयेश दलवी. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टॉप झाला नाही आणि त्या कारणास्तव एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 75 धावा आहेत धाव फलकावरती. या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल? भलेही 75 धावा अद्यापर्यंत उभारल्या असतील. या धावाही चेस होतील असं मैदान आहे. जयेश दलवीकडे ती क्षमता आहे. चांगले फलंदाज
साईदीप 11 या टीममध्ये सुद्धा दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता या धावसंख्येचा सुद्धा पाठलाग या ठिकाणी होऊ शकतो. इथे कलेक्शन झालं नाही, दुहेरी धाव कंप्लीट आणि या दुहेरीच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 77. येणारे 24 चेंडू 78 धावसंख्येचा पाठलाग करायचे. साईदीप 11 या टीमला या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नक्कीच आपण बघणार आहोत. मानस मनोरे असतील मायक्रोफोनवरती. पण यानंतरची मॅच